मंडळी, ऋतू आहे म्हणताच आहे आपल्या YouTube चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। मंडळी, मागच्या भागात आपण अक्षरगण वृत्तातलं पहिलं वृत्त म्हणजे आपल्या अभ्यासक्रमातलं पहिलं वृत्त म्हणूया आपण पाहिलं आणि ते वृत्त होतं य य य य म्हणजेच आपलं भुजंग प्रयात। तर अक्षरगण वृत्तामध्ये अक्षराचे गण कसे पाडायचे ते कसे ठरवायचे हे आपण मागच्या भागात पाहिलंच होतं। आज आपण मात्रा वृत्ताकडे वळणार आहोत किंवा मात्रा वृत्ताचं एक छोटंसं साधंसं असं एक वृत्त आहे आणि जे आपल्याला खूप ठिकाणी पाहायला मिळतं। अगदी सहज सोपं आहे, फारसं त्यामध्ये काही कठीण म्हणावं असं नाही। असं जे वृत्त आहे ते म्हणजे आपलं पादाकुलक। तर मंडळी, पादाकुलक या वृत्तामध्ये अर्थातच हे मात्रा वृत्त आहे आणि यामध्ये 8 अक्षरांचे 2 गट एका चरणामध्ये। म्हणजे पादाकुलक वृत्ताचं वैशिष्ट्य असं आहे की पादाकुलक हे समचरणी वृत्त आहे। समचरणी किंवा विषमचरणी हे आपण चरणांच्या बाबतीत पाहिलं होतं आपण अभंगांच्या वेळेला सुद्धा किंवा ओवीच्या वेळेला सुद्धा। तर एका कडव्यामध्ये 4 चरण असतात। प्रत्येक चरणामध्ये 8 अधिक 8 अशा 16 मात्रा असतात। म्हणजे याचा जो यती आहे तो 8व्या मात्रेवर असतो। तर अशा प्रकारे पादाकुलक वृत्ताची ओळख सांगता येते। यामध्ये हे अक्षरगण वृत्त नसल्यामुळे कोणत्याही गणाचा विचार करण्याची आवश्यकता नाही, अक्षर संख्येचा विचार करण्याची आवश्यकता नाही, पण मात्रांचा विचार हा केला गेला पाहिजे। आणि यामध्ये मात्रा आहेत 8 अधिक 8 या लक्षात ठेवायचे आपल्याला। तर आपण उदाहरण पाहूया। बालकवींची प्रसिद्ध जी कविता आहे ती फुलराणी। हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती। आता आपण यांच्या मात्रा पाडून पाहूया। सांगितल्याप्रमाणे आता 3 अक्षरांचा गट वगैरे करण्याची काही आवश्यकता नाही। आपल्याला कोणतेही गण पाडायचे नाहीयेत किंवा गण ठरवायचे नाहीयेत, म्हणून फक्त मात्रांचा विचार करायचा आहे। पण मात्रांचा विचार करताना आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की 8 मात्रांचा म्हणजे 8 मात्रांचा एक गट आणि 8 मात्रांचा एक गट असा एका चरणामध्ये आला पाहिजे। म्हणजे 8 अधिक 8 16 आणि असे 4 चरण एका कडव्यामध्ये असले पाहिजेत। सांगितल्याप्रमाणे हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती। तर आपण त्यातल्या 2 ओळींच्या मात्रा ज्या आहेत ते तपासूया। हिरवे हिरवे गार गालीचे, बघा हिरवे हिरवे 1 1 2 1 1 2, बघा याची बेरीज आहे 8 मात्रा। गार गालीचे 2 1 2 1 2 जे झाल्या 8 मात्रा। पुढे हरित तृणांच्या मखमालीचे, हरित तृणांच्या 1 1 1 1 2 2 एकूण झाल्या 8 मात्रा आणि मखमालीचे 1 1 2 2 2 या झाल्या 8 मात्रा। अशा प्रकारे एका चरणामध्ये 8 अधिक 8 16 आणि अशा 4 चरणांचं मिळून एक कडवं ही पादाकुलक वृत्ताची रचना आहे। आणि यती जो आहे तो 8व्या मात्रेवर आहे, अक्षरावर नाही। इथे मात्रेचा विचार करायचा आहे, अक्षरांचा विचार इथे करायचा आपल्याला नाही। तर हे एक उदाहरण आहे। दुसरं उदाहरण अगदी केशवसुतांची तुम्हाला चिरपरिचित अशी जी कविता आहे। एक तुतारी द्या मज आणून फुंकीन मी ती स्वप्राणाने। आता मी तुम्हाला पादाकुलक वृत्तातली माझी एक रचना वाचून दाखवतो। मी महाराष्ट्र नावाची कविता मी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने लिहिली होती, ती तुम्हाला वाचून दाखवतो। 63 64 करे मी आज खरे पदार्पण, स्मरती मजला वीरपुत्र ते मुक्ती संगर कर प्राणार्पण। 62 63 करे मी आज खरे पदार्पण, स्मरती मजला वीरपुत्र ते मुक्ती संगर कर प्राणार्पण। शिवरायांच्या संकल्पनेत अस्तित्व मला ते जाणवले, पेशवाईत अटके पारच
नावही माझे पोहोचविले. पाची शाया पोर्तुगीजही इंग्रज सुद्धा आले गेले. पाची शाया पोर्तुगीजही इंग्रज सुद्धा आले गेले. कुणासमोरच झुकलो नाही, शौर्यवान ते कामी आले. कुणासमोरच झुकलो नाही, शौर्यवान ते कामी आले. संत महंत नि कित्येक पंथ, संत महंत नि कित्येक पंथ, भाषा विविधा जाती पाती. विचारवंती सुधारवादी, विचारवंती सुधारवादी, माझ्या देही सुखे नांदती, माझ्या देही सुखे नांदती. राजकारणी विळख्यात आज, श्वास कोंडता मी गुदमरतो. राजकारणी विळख्यात आज, श्वास कोंडता मी गुदमरतो. गतलौकिकास स्मरता स्मरता, गतलौकिकास स्मरता स्मरता, आशा किरणी पण धडपडतो. आशा किरणी पण धडपडतो. नसा नसा या धमन्यांमधून, नसा नसा या धमन्यांमधून, भारत माता विश्वंद्य राष्ट्र, भारत माता विश्वंद्य राष्ट्र. पुन्हा उमेदी सातपुड्यांनी, पुन्हा उमेदी सातपुड्यांनी, सह्याद्रीचा मी महाराष्ट्र, सह्याद्रीचा मी महाराष्ट्र. तर मंडळी, कशी काय वाटली आपली कविता आणि आजचा आपला हा पादापुलतचा भाग मला वाटतं आपल्या सर्वांना नक्कीच आवडला असेल. तर ठरल्याप्रमाणे आपल्या व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला मुळीच विसरू नका. आणि नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर असंच भरभरून प्रेम करत राहा. धन्यवाद.